हॅलो डिअर स्टुडंट्स, वन डे वन कन्सेप्ट या सिरीजच्या सीझन 2 एपिसोड 4 मध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपण काल नॅशनल इन्कम या कन्सेप्टला स्टार्ट केलेले आहे. आज आपण नॅशनल इन्कमचाच सेकंड पार्ट अंडरस्टँड करणार आहे, मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. ओके, आपण स्टार्ट करूया आता एका डेफिनेशन पासून. काल आपण डेफिनेशन ऑलरेडी बघितलेली. काय होती डेफिनेशन? One popular definition of national income is the total monetary value of all final goods and services produced in an economy during a specified period of time. काय काय कन्सिडर करायचंय? मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन अन इकॉनॉमी ड्युरिंग अ स्पेसिफाईड पिरियड ऑफ टाइम विच इज जनरली 1 year. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ नॅशनल इन्कम. आता हे नॅशनल इन्कम मेजर कसं करतात त्याच्या मेथड्स आपल्याला अंडरस्टँड करायच्या. लेट स्टार्ट. नॅशनल इन्कम मेजरमेंटच्या 3 मेथड्स आहेत. ओके, फर्स्ट आहे आउटपुट मेथड, सेकंड आहे इन्कम मेथड, अँड थर्ड इज येस एनी गेसेस एक्सपेंडिचर मेथड. या मेथड बद्दल आपण आता लर्न करूया. आउटपुट मेथड. नाउ आउटपुट मेथड इज ऑल्सो नोन ॲज product method or inventory method or even value added method. Remember all these names for output method. According to this method, the economy is divided into different sectors such as कुठले कुठले सेक्टर्स केलेत इकॉनॉमी मध्ये? ऍग्रिकल्चर, मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, स्मॉल एंटरप्राइजेस, कॉमर्स, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन एक्सेट्रा. 3 सेक्टर्स आपल्याला माहित असतील. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, tertiary sector. Simple. The output method follows 2 approaches of measurement of national income. कोणते 2 अप्रोच आहेत बघा. फर्स्ट आहे फायनल गुड्स अप्रोच. इथं काय होतं? इन केस ऑफ फायनल गुड्स अप्रोच, national income is calculated by valuing all the final goods and services produced during a year at their market price. So कशावर फोकस आहे? Valuing all the final goods and services produced during their at their market price. मगाशी आपली जी मेथड होती ती या अप्रोचनच होती. ओके, डेफिनेशन होती ती. दुसरा वे काय आहे? दुसरा अप्रोच काय आहे? व्हॅल्यू ऍडेड अप्रोच. इन दिस केस, adding up all the values at each higher stage of production until the product turns into the final products. या अप्रोच मध्ये काय होतं? समजा एखादी वस्तू प्रोड्यूस करण्यासाठी 4 स्टेजेस आहेत, तर प्रत्येक स्टेजला किती व्हॅल्यू एडिशन होईल ह्याची टोटल करून आपण काय करतो? त्या वस्तूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आणि अशा सर्व वस्तूच्या व्हॅल्यूज मिळून आपलं नॅशनल इन्कम येणार आहे. सो इन केस ऑफ फायनल गुड्स अप्रोच आपण डायरेक्टली फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस बरोबर डील करणार आहे. इन केस ऑफ व्हॅल्यू एडेड अप्रोच आपण प्रत्येक स्टेजला किती व्हॅल्यू एडिशन होते त्याची टोटल करणार आणि मग नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करणार आहे. आय थिंक फर्स्ट मेथड इज मोर इझी, सो यू कॅन रिमेंबर दॅट. दिस इज अबाउट द आउटपुट मेथड. नाउ इन इंडिया, आउटपुट मेथड इज मेनली यूज फॉर एग्रीकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, अँड इट इज लिस्ट यूज फॉर सर्व्हिस सेक्टर. ठीक आहे, मग आता आपल्याला लर्न करायचंय की सर्व्हिस सेक्टरसाठी कुठली मेथड यूज केली जाईल. लेट चेक इट आउट. सेकंड मेथड आहे आपली इन्कम मेथड. इन्कम मेथड इज ऑल्सो नोन ॲज फॅक्टर कॉस्ट मेथड. ओके, तुम्हाला माहिती आहेत का 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर. या 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनला आपल्याला काही पेमेंट करावं लागतं, त्याला म्हणतो आपण फॅक्टर कॉस्ट. लँडचं पेमेंट काय आहे? रेंट आहे. लेबरचं वेजेस आहे. कॅपिटलचं इंटरेस्ट आहे आणि एंटरप्रेन्योरचं प्रॉफिट आहे. सो 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, त्याचे 4 प्रकारचे पेमेंट्स म्हणजे फॅक्टर कॉस्ट. दिस मेथड एस्टिमेट्स नॅशनल इन्कम फ्रॉम डिस्ट्रीब्युशन साइड. इन्कम डिस्ट्रीब्यूट केला जातो, सो दिस मेथड एस्टिमेट्स एनआय फ्रॉम डिस्ट्रीब्युशन साइड. प्लीज रिमेंबर दिस. According to this method, the income payments received by all citizens of a country in a particular year are added up. सर्व सिटीजनचं इन्कम आपल्याला काय करायचंय? टोटल मध्ये कन्सिडर करायचं आहे. हा, मग इंडिव्हिज्युअल असेल किंवा बिझनेस असतील.
ओके, ह्यांची टोटल करून आपल्याला नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. इट कव्हर्स बघा चारी फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचं पेमेंट आलं, रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट्स, मिक्स्ड इन्कम ऑफ प्रोफेशनल्स, चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर्स, लॉयर्स वगैरे हे सगळे प्रोफेशनल्स आहेत, यांचं मिक्स्ड इन्कम पण आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. दिस मेथड एक्सक्लूड्स इन्कम रिसिव्ड इन द फॉर्म ऑफ ट्रान्सफर पेमेंट्स. नाउ द क्वेश्चन इज व्हॉट इज ट्रान्सफर पेमेंट? एक्झाम्पल बघूया आणि मिनिंग बघूया. ट्रान्सफर पेमेंट्स आर पेन्शन, गिफ्ट, स्कॉलरशिप, चॅरिटी, ज्याच्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हली काही करायला लागत नाही आणि आपण पेमेंट रिसिव्ह करतो, त्याला आपण म्हणतो ट्रान्सफर पेमेंट्स. ओके, सो हे इन्कम मेथड मध्ये आपण एक्सक्लूड करणार आहे. यू टू रिमेंबर धिस. काय नाव आहे? फॅक्टर कॉस्ट मेथड. काय म्हणलंय? दिस इज फ्रॉम डिस्ट्रीब्युशन साइड. कुठले कुठले पेमेंट्स कव्हर होतात? रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट्स अँड मिक्स्ड इन्कम ऑफ प्रोफेशनल्स. आणि ट्रान्सफर पेमेंट ज्यासाठी आपण ऍक्टिव्ह वर्क करत नाही, असं पेमेंट नॅशनल इन्कम मध्ये घ्यायचं नाही, एक्सक्लूड करायचं आहे. ठीक आहे. नाउ द थर्ड मेथड इज एक्सपेंडिचर मेथड. अनदर नेम फॉर एक्सपेंडिचर मेथड इज outlay method. Please remember this. According to this method, total expenditure incurred by the society in a particular year is added together. नावानुसारच त्यांनी डेफिनेशन केलेली आहे. It covers expenditure by households, investment expenditure by businesses and government expenditure on various activities. हाऊसहोल्डचं सर्व प्रकारचं एक्सपेंडिचर येईल, बिझनेसचं इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर येईल आणि गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर ऑन व्हेरियस ऍक्टिव्हिटीज आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स ऑफ अ कंट्री ड्युरिंग अ इयर इज ऍडेड इन दिस. या सर्व एक्सपेंडिचर मध्ये आपल्याला काय करायचंय? एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मधला डिफरन्स. एक्सपोर्ट डिनोट करतात एक्स न, इम्पोर्ट डिनोट करतात एम न. एक्स मायनस एम आपल्याला कन्सिडर करायचंय. अँड डिफरन्स बिटवीन फॉरेनर्स एक्सपेंडिचर ऑन डोमेस्टिक गुड्स अँड सर्व्हिसेस and Indian residents expenditure abroad is also considered. तर बाहेरच्या लोकांनी भारतात केलेला एक्सपेंडिचर कन्सिडर करायचा, भारतातल्या लोकांनी बाहेर केलेला एक्सपेंडिचर आपण कन्सिडर करायचा नाही. म्हणजे त्यातला डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. दिस इज ऍज पर एक्सपेंडिचर मेथड. ठीक आहे. सो आउटपुट मेथड झाली, इन्कम मेथड झाली आणि एक्सपेंडिचर मेथड. 3 मेथड्स बद्दल आपण थोडी माहिती घेतलेली आहे. नाव लेट्स हॅव सम ओव्हरव्ह्यू. Output method and income method are more popular all over the world, also in India. In advanced countries like USA and UK, income method is more popular. So you have to remember this. For advanced countries, income method is applicable. Expenditure method is rarely used due to some practical difficulties. थोडक्यात ह्या वेळेनं नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करणं डिफिकल्ट आहे, म्हणून आपण ती कमी यूज करतो. In India, we adopt a combination of both output method and income method to estimate national income. Is this clear? Whether all 4 points are clear for you? I hope they are clear. If you have any doubts, then you can ask us in the comment section. So this is the theory part. Now it's a quiz time. So what is the format of today's quiz? Fill in the blanks. First, expenditure method includes expenditure by dash dash, dash dash and dash dash. Try to recollect. We'll check out whether your answer is correct or not. Dash dash are excluded from national income. We have just checked it out. The sum of wages, dash dash and profits earned by factors of production is known as national income. कोणते 2 रिवॉर्ड्स मिसिंग आहेत बघा? वेजेस कव्हर केलं, प्रॉफिट्स कव्हर केलं, आता 2 कुठले मिसिंग आहेत? अँड द लास्ट वन, इन इंडिया फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर डॅश डॅश मेथड इज युज्ड. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर डेफिनेटली तुम्हाला याची आन्सर्स येणार. चेक करूया. फर्स्ट, हाऊसहोल्ड्स, बिझनेस आणि गव्हर्नमेंट या सर्वांचा एक्सपेंडिचर आपण काय करणार आहे? एक्सपेंडिचर मेथडच्या अंडर कन्सिडर करणार आहे. What is excluded? Transfer payments are excluded. The sum of wages, rent, interest and profits is covered in national income. आणि लास्ट काय? आय थिंक तुम्हाला आला असेल आउटपुट मेथड मध्ये
मेथडनं आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं नॅशनल इन्कम कन्सिडर करणार आहे. आय होप तुम्हाला या सर्व मेथड समजल्या असतील. स्टील इफ यू हॅव एनी डाउट्स देन यू कॅन आस्क अस. वी आर हॅपी टू हेल्प यू. थँक यू व्हेरी मच.